पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशीच परिस्थिती आहे। कोर्टामध्ये कोण येतं कोण जातं याकडे कोणाचंच फारसं लक्ष नसतं। पोलिसांकडूनच मध्येच कधीतरी लोकांची अंगझडती घेतली जाते, पण त्याचा फारसा परिणाम दिसत नाही। मुळात या ठिकाणी पोलिसांची संख्याच कमी आहे। असं असताना प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्स तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे। याशिवाय आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतल्यास यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो। तो वकिलाचा काळा कोट जर बघितला तर त्याची तपासणी केली जात नाही। मग असा काळा कोट घालून कोणी एखादा खाजगी माणूस जरी त्या न्यायालयामध्ये प्रवेश करायला लागला, त्याच्या मनामध्ये काही गैरहेतू असला तरी अशा माणसाला सहज प्रवेश मिळून जातो। आरोपी पळून जाणं ही घटना शिवाजीनगर कोर्टात पहिल्यांदाच घडलेली नाही। याआधी आरोपी पसार होण्याबरोबरच हाणामाऱ्या, खून तसेच कोर्टातील फाईल्स गायब होण्याचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरू आहे। सीसीटीव्ही बसवायला पाहिजे, पोलिसांची सुरक्षा वाढवली पाहिजे, स्कॅनर मशीन बसवायला पाहिजे। अनेक इथं गुन्हेगार दिवसभरात येत असतात, पब्लिक येत असतात, गाड्या घुसतात आतमध्ये, तर कुठल्याही प्रकारची इथं सुरक्षा नाही आहे। तर अशा अनेक प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत, पण शासन पूर्ण याच्या बाबतीत उदासीन आहे असं आमचं म्हणणं आहे। शिवाजीनगर कोर्टात दिवसाकाठी सुमारे 25,000 लोकांची ये जा असते। त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह वकील, न्यायाधीश तसेच अट्टल गुन्हेगारांचाही समावेश असतो। त्याचप्रमाणे ही वास्तू देखील हेरिटेज वास्तू आहे। असं असताना इथल्या सुरक्षेविषयी अनास्था निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।